आज आपण करूयात व्हायरल राजभोग आईस्क्रीम. तर अतिशय क्रीमी आणि अगदी झटपट बनवून तयार होते. तर त्यासाठी कढईमध्ये सुरुवातीला 2 कप दूध टाकून घ्यायचं आहे. दुधामध्ये पाणी ॲड करायचं नाही आणि सुरुवातीला दुधाला छान अशी उकळी काढून घ्यायची फुल गॅसवर. आणि आता गॅस पूर्णपणे बारीक करायचा आहे. आणि आता यामध्ये येते मी 7 ते 8 टोस्ट टाकून घेत आहे. आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. आणि आता यामध्ये येते मी 10 ते 12 काजू, बदाम आणि पिस्ता टाकून घेत आहे. यामुळे आपली आईस्क्रीम खूप अशी क्रीमी बनली जाते. आणि 2 इथे मी वेलची घेतलेली आहे, यामुळे सुगंध खूप छान येतो. आणि 4 ते 5 चमचे साखर टाकून घेते, यामुळे छान असं आपली गोड आईस्क्रीम तयार होते. आणि आता फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आटवायचं वगैरे काही नाही, फक्त आपल्याला टोस्ट असं सॉफ्ट करून घ्यायचे आहेत. हे पहा या पद्धतीने. आणि आता हे आपल्याला बॅटर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला थंड झाल्यानंतर दाखवते. हे पहा. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. क्रीमी होतं हे बॅटर, तुम्ही पाहू शकता. अतिशय क्रीमी बनवून तयार होतं. आणि आता एका बॉक्समध्ये किंवा असं प्लॅस्टिकच्या किंवा तुम्ही डब्यामध्ये सुद्धा असं सेट करून ठेवू शकता. तर आता इथे आपल्याला फ्रीजमध्ये 7 ते 8 तास ठेवून झालेलं आहे. तर मी रात्री ठेवलेली होती. तर आता सकाळी तुम्हाला असं कट करून दाखवते या पद्धतीने. तर माझ्याकडं असं आईस्क्रीमचं तसलं बाऊल नाही असं काढून ठेवण्यासाठी, तरी ते मी असं कुल्फी टाईप कट करून घेत आहे. आणि आपली अगदी झटपट घरच्या घरी चविष्ट आणि अतिशय क्रीमी आहे आईस्क्रीम बनवून तयार होते. तर या पद्धतीने नक्की करून पहा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.